झी मराठी वाहिनीवरील कमळी या मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान सध्या या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलाय, ज्यात कमळीला पोलिसांनी अटक केल्याचं दिसतंय. प्रोमोमध्ये कामिनी बेशुद्ध अवस्थेत असते, तिच्या डोक्यातून रक्त आल्याचं देखील पाहायला मिळतं. तर रागिणी कामिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते. हे सगळं कमळीमुळे झालंय असं ती रडत म्हणते. त्यावेळी अन्नपूर्णा आजी आणि राजन महाजन देखील तिथेच असतात. कमळीने माझ्या आईला धक्का मारून पाडलाय असा आरोप ती कमळीवर करते. तर या दरम्यान कमळी, निंगी आणि अनिका तिथेच उभे राहून देवाकडे प्रार्थना करताना दिसतात. यावेळी अनिका कमळीला म्हणते, जर पोलीस आले तर ग्रॅनी आजी तुझंच नाव घेईल. तर पुढे रागिणी पोलिसांना घेऊन येते आणि ती कमळीवर आरोप लावते. हे ऐकताच अन्नपूर्णा आजी म्हणते, तू पोलिसांना का घेऊन आलीयस? यावर रागिणी म्हणते, हिने माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि मी शांत बसू. इतकंच नाही तर ती पोलिसांना कमळीला अटक करायला सांगते. हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसतो. तर कमळीला पोलिसांनी अटक केल्याची बातमी ऋषीला देखील समजते. यावेळी कमळीची आई म्हणजे सरोजा देखील हे ऐकत असते आणि ती हे ऐकताच घाबरते. आता कमळीला सोडवण्यासाठी ऋषी काय प्रयत्न करणार? तिच्यावरचा आरोप ती खोटा ठरवू शकेल का? यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा.